कथा या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज चैतन्योपासना यांची प्रवचने ऐकत आहोत. ही प्रवचने ऐकायला अतिशय मधुर आणि गोडी लावणारी आहेतच, शिवाय रामनाम घेतल्याने आपल्या आयुष्यामध्ये किती प्रकारचे बदल होतात हे सगळे सत्य सांगणारे ही प्रवचने आहेत. आपल्या सर्वांना जर कथा चॅनलवरच्या कथा, संत साहित्य ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सुरू करूया. प्रवचन क्रमांक 271. श्रीराम जय राम जय जय राम. स्मरण ही कृती आहे. गुरुने सर्व करावे ही गोष्ट सत्य आहे आणि तो करतो ही गोष्ट तितकीच सत्य आहे. पण आपण खरोखर सच्छिष्य आहोत की नाही हे पाहावे. देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणे यापुरते दुसरे काय आहे? मी देही नाही असे म्हणत राहिलो तर केव्हा तरी देहातीत होईल. दुसरा मार्ग म्हणजे भगवंत माझा म्हणावे, म्हणजे देहाचा विसर पडतो. समर्थांचे नाव घेऊन सांगतो की आपला नीतिधर्म सांभाळा आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका. मी जे जे करतो ते भगवंताकरिताच करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भक्ताचे लक्षण म्हणजे भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काही नको असे वाटणे. भगवंतापासून आपल्याला जे दूर सारते ते खरे संकट होय. तोच काळ सुखात जातो की जो भगवत स्मरणात जातो. खरोखर स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे. भगवंताचे स्मरण करणे म्हणजे हवन करणे होय आणि अभिमान नष्ट करणे म्हणजे पूर्णाहुती देणे हे होय. वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे. आपल्याला ज्याची आवड असते त्याचे स्मरण आपोआप राहते. विषय अंगभूत झाले असल्याचे त्यांचे स्मरण सहज राहते. पण भगवंताचे स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे. हे करणे अगदी सोपे नाही, परंतु ते फार कठीण देखील नाही. ते मनुष्याला करता येण्यासारखे आहे. भगवंताची भक्ती ही सहज साध्य आहे. ती अनुसंधानाने साध्य होते. अनुसंधान समजून केले पाहिजे. तिथे अनुभव लवकर येईल. पहाऱ्यावर शिपाई जसा जागृत राहतो त्याप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवले तर विषयांच्या संकल्पांचे पाय मोडतील. चोर चोरी करायला केव्हा येईल हे ओळखून अनुसंधान चुकू देऊ नये. ताप आला की तोंड कडू होते. मग जिभेवर साखर जळी चोळली तरी तोंड गोड होत नाही. त्यासाठी अंगातला तापच गेला पाहिजे. त्याचप्रमाणे वरवर क्रिया करून दुःख नाहीसे होणार नाही. त्यासाठी अनुसंधानच पाहिजे. एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला. परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता. परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला, आता मी मोकळा झालो बाबा. नंतर 4 दिवस तो मजेत मुंबईत हिंडला. त्याचप्रमाणे आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळे व्हावे आणि मग मजेने संसार करावा. आपल्याला अगदी आनंदच मिळेल. उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो त्याचप्रमाणे भगवंताचे अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. प्रपंचामध्ये वागताना मनाने थोडे लक्ष द्यावे लागते. याला भगवंताचे अधिष्ठान असणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे हे होय. तात्पर्य: भगवंताच्या इच्छेने अकर्तेपणाने कर्म करणे हेच अनुसंधान ठेवणे किंवा भक्ती करणे हे होय. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 272. श्रीराम जय राम जय जय राम. अनुसंधानात राहिल्यावर अभिमान गळून जातो. अभिमान सोडून जो गृहस्थाश्रम पाळील तोच खरा परमार्थी. अभिमान सोडल्याने गृहस्थाश्रम चांगला होतो. मी म्हणेन तसे होईल असे कधीही म्हणू नये. अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीत होणारच. अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो. अभिमानाचे मूळच काढून टाकावे. म्हणजे मी देहाचा आहे म्हणतो हेच काढून टाकावे. हा देह माझा नाही हे आपल्याला पटते, पण अखंड सहवासाने आपले त्यावर प्रेम जडते. एकदा देहावर प्रेम जडले म्हणजे मग अभिमान आला. त्याच्या पाठोपाठ क्रोध, लोभ येणारच. अभिमान म्हणजे मी करता ही भावना असणे. ही भावना टाकून काम केले तर व्यवहारात कुठे नडते? आपल्या देहाचा आणि मनाचा फार निकटचा संबंध आहे. पण देह केव्हा तरी जाणार असल्याने त्याला इतके महत्त्व नाही. नुसता जाडजूड देह कामाचा नाही. आपले मन तयार झाले पाहिजे.
मी भगवंताचा आहे हे एकदा मनाने जाणून घेतले म्हणजे मग अभिमान रहित होता येते. नेहमी भगवज्जनात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे अभिमान शिवणार नाही. डोळ्यात पाणी आणून भगवंताला आळवावे, त्याला शरण जावे. भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या मर्यादा ओळखून वागावे. अमुक एक गोष्ट अमक्या तऱ्हेने घडावी असे जोपर्यंत आपल्याला वाटते आहे तोपर्यंत व्यवहाराच्या मार्गाने जो योग्य प्रयत्न आहे तो आपण केला पाहिजे. पण प्रयत्न केल्यावर मात्र त्याचे फळ भगवंतावर सोपवावे आणि जे काही घडेल त्यामध्ये समाधान मानावे. आपले अंतःकरण नेहमी शुद्ध ठेवावे. रात्री निजण्यासाठी अंथरुणावर पडले असताना आपले अंतरंग शोधून पहावे की मी कुणाचा द्वेष मत्सर करतो का. तसे असेल तर ते मनातून जबरीने काढून टाकावे. ते थोडे जरी शिल्लक राहिले तरी आपल्या परमार्थाच्या आड येणार आहे. आपल्या मनाने आपल्या निश्चयाने असे सांगितले पाहिजे की मी कुणाचाही द्वेष करीत नाही. आपले अंतःकरण इतके शुद्ध आणि सरळ असावे की आपण तर कुणाचा द्वेष मत्सर करू नयेच, परंतु दुसरा कोणी आपला द्वेष करीत असेल ही कल्पनासुद्धा आपल्याला येता कामा नये. मी भगवंताचा आहे, या देहाचा नाही असे अखंड अनुसंधान ठेवून आपल्याला भगवत स्वरूप का होता येणार नाही. जो आत बाहेर भगवंताने भरून राहील किंवा त्या ज्ञानाने भरून राहील तोच खरा ज्ञानी होय. आणि जाणीव ज्याप्रमाणे देहाला व्यापून असते त्याचप्रमाणे भगवंताचे स्मरण ज्याचे मन व्यापून टाकेल तोच खरा साधक, तोच खरा अनुसंधानी आणि तोच खरा मुक्त समजावा. तात्पर्य: विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान हा वितळलाच पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 273. श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंच हे साधन व परमार्थ हे साध्य. मी प्रपंचासाठी नसून रामाकरिता आहे ही दृढ भावना ठेवावी. मी माझ्याकरता जगतो असे न म्हणता रामाकरिता जगतो असे म्हणूया. मग रामाचेच गुण अंगी येतील. आपण प्रपंचाकरता जगतो म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात. म्हणून भगवंताकरता जगावे. प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे. प्रपंच कुणाला सुटला आहे का? पण साधू त्याचा सदुपयोग करतात. आम्ही तसं नाही करत, म्हणून परमार्थ साधत नाही. जगात 3 गोष्टी दुर्मिळ आहेत: मनुष्यजन्म, संत समागम आणि मुमुक्षुत्व. मनुष्यजन्म हा परमार्थाकरिताच आहे, विषयभोगासाठी नव्हे. परमार्थांची तळमळ लागली पाहिजे. तळमळ उत्पन्न झाल्यावर, मन शुद्ध झाल्यावर राम भेटेलच. समय लावली पण तेल वरचेवर न घातले तर ती विझेल. स्मरणरूपी तेल वारंवार घालावे, मग परमार्थ दिवा कायम राहील. परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे. पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागले पाहिजे. मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच. निदान पाट्या तरी आढळतात. आम्ही परमार्थ मार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही, मग वाटाड्या कसा भेटणार? परमार्थ मार्गावर गुरु खास भेटेलच, म्हणून रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागूया. आचार आणि विचार यांची सांगड असावी. पोथीत जे ऐकतो ते थोडे तरी कृतीत येणे जरूर आहे. पोथी वाचल्यानंतर जेवढे कळले तेवढे तरी आचरणात आणायला काय हरकत आहे? जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल. घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचं ठिकाणी दिसत नाही. प्रथम एक रस्ता, मग दुसरा, मग तिसरा असे करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो. त्याचप्रमाणे पोथीतले सगळे कळले नाही तरी जे कळले तेवढे तरी कृतीत आणूया. दृढ निश्चयाने एक एक मार्ग आक्रमित गेलो तर मुक्कामाला खास पोहोचूच. म्हणून भगवत स्मरणाला जपले पाहिजे. त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून याप्रमाणे वागले तर प्रपंच परमार्थ रूपच होईल. मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ. अहंबुद्धी ठेवणे हा प्रपंच. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला. उलट प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थ झाला. संसाररूपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो, म्हणून तो इतका फोफावला. हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो. झाडाचे पान रामा वाचून हलत नाही. देहाचा योगक्षेम तोच चालवतो. मी करता नसून राम करता ही भावना वाढवणे हीच खरी उपासना. तात्पर्य: कर्तृत्व न घेईल तर जीव सुखदुःख भोगणार नाही. श्रीराम जय राम जय जय राम.
प्रवचन क्रमांक 274. श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंचात असावी खबरदारी, मन लावावे रामावरी. सर्वांचे राखावे समाधान, पण रामाकडे लावावे मन. रामाला स्मरून वागावे जगात आपण, तेथे पश्चात्तापाला नाही कारण. म्हणून कृतीच असावा साक्षी भगवंत, हा जाणावा खरा परमार्थ. व्यवहार करावा व्यवहार ज्ञानाने, परमार्थ करावा गुरु आज्ञेने. कली अत्यंत माजला, गलबला चोहोकडून जरी झाला. चित्त ठेवावे रामावर स्थिर, कार्य बढते बरोबर. स्वस्थ बसावे एके ठिकाणी, राम आणत जावा मनी. प्रयत्नांती परमात्मा, ही खूण घालावी चित्ती. व्यवहारी ठेवावी दक्षता, मागील झाले ते होऊन गेले, पुढील होणार ते होऊ द्यावे भले. त्याचा न करावा विचार, आज चित्ती स्मरावा रघुवीर. अंतपट्ट्याचा नाही व्यापार. ज्याने या घरी आणला रघुवीर, नुसत्या प्रयत्नाने जग सुखी होते, तर दुःखाचे वारे न भरते. म्हणून परमात्मा आणि प्रयत्न यांची घालावी सांगड, म्हणजे मनी वाटे अवघड. जेथे वाटते हित, तेथे गुंतत असते चित्त. चित्त गुंतवावे भगवंतापाशी, देह ठेवावा व्यवहारांशी. चित्ती ठेवावे एक मात, आधी न सुटावा भगवंत. राम माझा धनी, तोच माझा रक्षिता जनी. हे आणून चित्ती, विषयांची योग्यतेने कराची संगती. देह करावा रामार्पण, मुखी घ्यावे नामस्मरण. संतांची संगती, रामावर प्रीती, तोच होईल धन्य जगती. व्यवहार सांभाळून करावा परमार्थ जतन. राम ठेवावा हृदयांमध्ये, जपून असावे व्यवहारांमध्ये. रामाचे चिंतन, नामाचे अनुसंधान, वृत्ती भगवत पारायण, साधू संतास मान. आल्या तिथा अन्नदान, भगवंताला भिवून वागणे जाण. याविण परमार्थ नाही आन, प्रपंचात असावी खबरदारी. मन लावावे रामावरी, त्याचा राम होईल दाता. न करावी कशाचीही चिंता. करवंटीचे कारण, खोबरे राहावे सुखरूप जाण. तैसे आपले देहाचे संबंध ठेवून, चित्ती असावा रघुनंदन. परमार्था करावा जतन, मन करून रामाला अर्पण. प्रपंची असावे साधन, सर्व कर्तव्य असावे दक्ष. तरी न सोडावा रामाचा पक्ष. प्रयत्नांती परमेश्वर, हे सज्जनांचे बोल. मनी ठसवावे खोल, पण आरंभी स्मरला राम. त्यालाच प्रयत्नांती राम. हा ठेवावा विश्वास, सुखे साधावे संसारास. कर्तव्यात भगवंताचे स्मरण, हेच समाधान मिळण्याचे साधन. प्रयत्न करावा मनापासून, फळाची अपेक्षा न ठेवून. कर्तव्यात असावे तत्पर, निस्वार्थ बुद्धी त्याचे बरोबर. जोवर देहाची आठवण, तोवर व्यवहार न करणे जतन. म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून, यश देणे न देणे भगवंताचे अधीन. तात्पर्य, दाता राम हे आणून चित्ती, आपण वर्तावे जगती. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 275. श्रीराम जय राम जय जय राम. उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग आहे. उत्सवासाठी तुम्हा सर्वांना बरेच कष्ट झाले. लग्नामध्ये खऱ्या विवाह विधीला, म्हणजे अंतरपाठ धरून सप्तपदी होईपर्यंत थोडाच वेळ लागतो. पण या संस्काराचे महत्त्व आणि गांभीर्य मनावर ठसावे म्हणून 4 दिवस एवढे सोहळे करतात. त्याचप्रमाणे उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हे मुख्य आहे. बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावेत. आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे. देवदेवतांच्या उत्सवाचा हेतूही भगवंताचे प्रेम वाढीला लागावे हाच आहे. दिवाळीमध्ये फटाके उडवणे, गोड खाणे, फराळ करणे या सर्व गोष्टी मागचे दुःख विसरण्याकरता म्हणून आहेत. उत्सव काय, सण काय, धार्मिक कृत्य काय, तीर्थक्षेत्रे, पूजा पठण इत्यादी सर्वांचे कार्य भगवंताचे प्रेम मिळवणे हेच मुख्यतः आहे. आपल्या हातून घडणारे प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेने होत आहे, ही भावना निर्माण झाली पाहिजे. म्हणजे हवे नको पण नाहीसे होऊन त्याच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल. देवाचे प्रेम यायला त्याची भीती गेली पाहिजे. आपण भूतानखेतांवर आपला विश्वास नाही असे म्हणतो, पण करणी केलेला कोणी माणूस भेटला असताना किंवा पछाडलेला माणूस बघितल्यावर आपल्याला त्याची भीती उत्पन्न होते. पण जी भीती आपल्याला भूताखेतांची वाटते, तीच देवाबद्दल वाटली तर आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम कसे उत्पन्न होणार? तेव्हा प्रथम देवांबद्दलची भीती मनातून काढून टाका. देव कधीही कोणाचे वाईट करणार नाही याची खात्री बाळगा. परमेश्वर दयेचा सागर आहे. आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माऊलीला कधी वाटेल का?
आपण तिला मनापासून हाकच मारीत नाही, भगवंताचे नाम मनापासून घेत नाही. इथेच आपले सर्व चुकते. तेव्हा गोंदवल्यास आल्यासारखे रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा, रामा तुझे प्रेम आम्हाला दे. तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल, यावर विश्वास ठेवा. तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे. रामाची भक्ती करण्याने आपला संसार, आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल. कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका. भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचे प्रेम उत्पन्न होईल. नाम हे भगवंताला अत्यंत जवळचे आहे. या नामाची तुम्ही संगत धरा, त्याचा सतत सहवास ठेवा, त्याला प्राणापलीकडे जपा. मग हेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. जिथे राम तिथे नाम आणि जिथे नाम तिथे राम. खरोखर तुम्ही नामात दंग होऊन स्वतःला विसरा, मग राम तुमच्या पुढेच उभा आहे. तात्पर्य: दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय, आणि नामावर विश्वास बसणे महाभाग्याचेच लक्षण आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 276. सगुण भक्ती. सर्वानुभूती भगवंत आहे याची खात्री पटायच्या आधी तो माझ्यात आहे हे पटले पाहिजे. सोन्याचा दागिना मला सोने भेटावा असे म्हणत नाही, त्याप्रमाणे मला भगवंत बाहेरून कुठून भेटायचा आहे असे नाही. तो आपल्याजवळच आहे. मनुष्य बोलतो तसा जर वागला तर त्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. मी कोणाचा आहे हे जर जाणले तर मी कोण हे कळायला वेळ लागायला नको. सत्समागम केला म्हणजे मी कोण आहे हे कळते. साक्षी रूपाने नटलेला जो मी, त्याला पाहायला जंगलात जायला नको आहे. माझे पण सोडावे म्हणजे मीचा बोध होतो. भगवंत चोहोकडे भरलेला आहे. आपण नुसते तोंडाने म्हणतो पण त्याप्रमाणे वागत नाही, हे आपले मूळ चुकते. भगवंत माझ्यात आहे तसाच तो दुसऱ्यातही आहे हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो. तसा खोलीतला दिवा प्रकाशाने सर्व खोली व्यापून टाकतो, तसे हे सर्व जग भगवंताने व्यापून टाकले आहे. मी करता नसून राम करता आहे हे पटले म्हणजे त्यात सर्व आले. पोशाख निरनिराळे केले तरी मनुष्य हा एकच असतो. संन्यास हा मानाचा असतो, पोशाखाचा नसतो. मनावर कशाचाच परिणाम होऊ न देणे हाच संन्यास. सगुण भक्ती करावी, भक्तीने नाम घ्यावे, नामात भगवंत आहे असे जाणावे आणि भगवंताचे होऊन राहावे. हाच परमार्थाचा सुलभ मार्ग आहे. साधू संतांनी अतिशय परिश्रम घेऊन आणि स्वतः अनुभव घेऊन हा मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे. आपले ज्याच्याशी साम्य आहे त्याच्याशी आपली मैत्री जमते. आपण देही असल्यामुळे आज आपला देवही आपल्यासारखाच पण त्याच्याही पलीकडे असणारा असा पाहिजे. अशा प्रकारचा देव म्हणजे सगुण मूर्ती होय. लहान मुलगा एखाद्या वस्तूसाठी हट्ट धरू लागला की आपण त्याच्यापुढे त्या वस्तूसारख्या इतर पण बाधक नसणाऱ्या वस्तू टाकतो. त्याचप्रमाणे सगुणोपासनेचा परिणाम होतो. दृश्य वस्तूंवर आपले प्रेम आहे, जे दिसते तेच सुखाचे आहे असे आपल्याला आज वाटते. म्हणून आपणच आपल्या कल्पनेने भगवंताला सगुण बनवला आणि त्याची उपासना केली. आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट होईल. आग्रह आणि प्रेम फक्त एका भगवंताच्या ध्येयाबद्दलच असावे. इतर ध्येये असावीत पण त्यांचा आग्रह नसावा. प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही तेव्हा तिला सहज समाधी असे म्हणतात. सहजपणाने जगणे म्हणजे सहजपणातून वेगळे न राहणे हीच सहज समाधी होय. राम सर्व करतो आणि राम माझा दाता आहे ही भावना ज्याची स्थिर झाली त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असे समजावे. त्याच्या जन्माचे सार्थक झाले हे सांगणे नक्कोच. तात्पर्य: नाम घेताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय. नामात स्वतःला विसरण्यास शिकावे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 277. श्रीराम जय राम जय जय राम. मीपणा ठेवून देवाकडे पाहणाऱ्यास त्याची प्राप्ती होत नाही. देवाला आपण जाणू म्हणून तो जाणला जाईल का? मला ब्रह्म कळले म्हणून शब्दाने सांगितले तर ब्रह्म कळले असे होईल का? जो ब्रह्म कळले असे म्हणतो त्याला खरे म्हणजे काहीच कळले नाही असे होते. ते कळून घेऊ म्हणून कळत नाही, ते न कळतच घडते आणि मग मला कळले ही भावनाच तिथे राहत नाही. मी ब्रह्माला ओळखीन असे म्हणून जो देवाजवळ गेला त्याला काहीच प्राप्ती होणार नाही. मीपणाने जो देवाला पाहू जातो त्याला देवाची प्राप्ती कधीही होत नाही.
आपण अहंकारच देवाच्या प्राप्तीच्या आड येतो. आणि तो बरोबर घेऊनच जर आपण देवाला शोधू लागलो तर तो कधीच सापडणार नाही. आपल्या आणि देवाच्या अहंकाराचा पडदा पातळ असतो आणि तो असल्यामुळे आपल्याला देव दिसत नाही. तो दूर करा म्हणजे देव दिसू लागेल. व्यापार चांगला चालला नाही म्हणजे मग विचारायला येता का, तुम्ही व्यापार करायला सांगितला पण चांगला चालत नाही, पण त्याचबरोबर नामस्मरण करायला सांगितले होते आणि ते करीत नाही, हे मात्र आपण सांगत नाही. नामस्मरण केल्याने व्यापारात बिघाड कसा येईल? तुम्ही म्हणाल की आमच्या संसारात तुम्ही बिघाड करायला सांगता, परंतु मी बिघाड करायला सांगत नसून माझ्या सांगण्यावरून तुम्ही नामस्मरण केले तर उलट तो चांगलाच होईल. काळजी न करता संसार करा. रामाला जे करायचे ते तुम्ही काही केले तरी तो करायला तो चुकत नाही. मग काळजी करून तरी काय होणार आहे? जे भोगायचे ते कष्टाने भोगण्यापेक्षा आनंदाने भोगलेले काय वाईट? जे जे आघात होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडे पाठवावेत. आपल्याला त्यांच्याशी कर्तव्य नाही असे समजत जावे. आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे, म्हणजे मला समाधान राहील. दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नको असे मागावे, म्हणजे आपल्याला त्याचे होऊन राहता येईल. मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहेत. एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे. या दोन्हीपैकी आपल्याला हातामध्ये एकही नाही. मग आपण दुःख का करावे? भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली की सर्व काही साधते. नाम अभिमानाचा नाश करते. नामाने हवे नकोपणाची बुद्धी होत नाही. साधू संतांनी आवर्जून सांगितलेले हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाच्या शाश्वत ठेवा मिळवा. तात्पर्य, भगवंताजवळ असे काही मागा की पुन्हा दुसरे काही करावेसेच वाटणार नाही. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 278. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताच्या संयोग वियोगातच खरे सुख दुःख आहे. हल्ली लोकांचे हित करण्यासाठी जो तो झटत असतो, पण आपले स्वतःचे हित साधल्याशिवाय दुसऱ्याचे हित आपण काय साधणार? ज्याला स्वतःला सुधारता येत नाही तो दुसऱ्याला काय सुधारणार? त्यालासुद्धा अभिमानच आड येतो, कारण त्याला वाटते आपण दुसऱ्याचे हित करून देऊ या अभिमानाने तो फुगलेला असतो. अहंकार जाण्यासाठी साधनच करावे लागते आणि ते साधन गुरु सांगत असतात, म्हणून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागले म्हणजे आपले हित होते. ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावे लागत नाही, ते आपल्या जवळच असते, पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावे लागते. हेच काम सद्गुरू करीत असतात. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म अवतार घेऊन वासुदेवाचे पोटी आले, परंतु वासुदेव त्यांना आपला मुलगाच समजत होते. तोपर्यंत प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही. तेच नारदांनी जेव्हा त्यांना सांगितले की श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्म आहे असे समजा, म्हणजे तुमचे हित होईल, तेव्हा खरी ओळख पटली. तसे राम अवतारी असूनही वशिष्ठांनी जेव्हा सांगितले की तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस, तेव्हाच त्याला ते ज्ञान आले. आता हे जरी केवळ आपल्याला दाखवण्याकरिता असले तरी त्याचा अर्थ हा की गुरुने दाखवल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही. गुरु तरी काय सांगतात? नामस्मरण हेच साधन म्हणून ते सांगतात. ते दिसायला तितके सोपे तितकेच करायला कठीण असते. ते कठीण आहे म्हणूनच सोडू देऊ नये. आपण देवाला शरण जाऊन साधन करायला लागावे, म्हणजे ते करायला तो परमात्मा शक्ती देतो. जगात खरे सुख नाही आणि दुःखही नाही. जगात सुखदुःख आहे असे जे आपल्याला वाटते ते अपुरे आहे, ते तात्पुरते आहे. खरे सुखदुःख भगवंताच्या संयोग वियोगामध्ये आहे. खरे पाहता आपली बुद्धी लवचिक आहे. आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो. म्हणून आपल्या मागे भगवंताचा आधार हवा. आपण त्याचे आहोत आणि जे जे होते ते त्याच्या इच्छेने होते असे समजून वागावे. भूक लागली तर आईजवळ खायला मागावे, पण चोरी करू नये. तसे पोटापुरते भगवंताजवळ मागावे, पण जास्त मागू नये. भगवंत अत्यंत जवळ आहे आणि तो अत्यंत दूरही आहे. तसाच तो सर्वव्यापी आहे म्हणून तो आपल्याला दिसत नाही. पण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो याचा अर्थ असा की मागच्या वर्षी आपण जन्म केला हे विसरलो म्हणून यावर्षी पुन्हा त्याचा जन्म करावा लागला. खरे म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे. भगवंत काल होता, आज आहे आणि उद्याही राहणार, म्हणूनच त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो.
भगवंताचे अस्तित्व आपण जागृत ठेवले तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल. तात्पर्य: रामनाम जाणा अक्षरे 2, गुरुमुखे करावी ओळखण. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 279. श्रीराम जय राम जय जय राम. अभिमानाची पूर्णाहुती हाच खरा यज्ञ. पाण्याचा रंग कोणता म्हणून विचारले तर काय सांगता येईल? त्याचप्रमाणे भगवंत आहे. ज्याप्रमाणे पाहाल त्याप्रमाणे तो आपल्याला दिसेल. आपल्यामधल्या विकारांमुळे तो आपल्याला निराळा दिसू लागतो. खरोखर भगवंताचे खरे स्वरूप जाणणारे विरळच. ज्याचे विकार कमी त्याला भगवंताची प्रचिती जास्त येते. एकच राम चोहोकडे असे कसा असेल हे म्हणणे भ्रमाचे आहे. सर्व अवतार एकाच भगवंताचे आहेत. नारायण हा लहानपणाचा अवतार आहे, कारण तो सर्वांचा आदी आहे. राम हा तरुणपणाचा अवतार आणि कृष्ण हा म्हातारपणाचा अवतार समजावा. भगवंताला जन्ममरण नाही, तो तर सच्चिदानंद आहे. मग त्याचा जन्म कशाला करायचा असे काही जण विचारतात. एका घरामध्ये बाहेरच्या खोलीत पोरे दंगामस्ती आणि आरडाओरडा करीत होती. आजोबा घरात आहेत हे त्यांना माहीत नव्हते. पण आपण घरामध्ये आहोत ही जाणीव त्या पोरांना देण्यासाठी खाकरा आला असताना देखील आजोबा नुसते खाकरले. पण ते ऐकल्याबरोबर पोरे लगेच गप्प बसली. त्याचप्रमाणे भगवंताला जन्म नसून सुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो. भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपण विषयामध्ये दंगामस्ती करणार नाही आणि तो बेताने भोगू. मी जोवर साकारावर प्रेम करतो तोवर भगवंतालाही आकार घेणे प्राप्त आहे. जे वेदांना शक्य झाले नाही तिथे वेदांनी नेती केले. ते परमात्मा स्वरूप संतांनी जाणले, म्हणून त्यांनी भगवंताला सगुणात आणले. हा आनंद स्वरूप परमात्मा मिळवण्यासाठी आज आपल्याला सगुणोपासनेची अत्यंत जरूर आहे. माणसाला जे अत्यंत हितकारक असते ते शांत आणि आनंद स्वरूप असले पाहिजे. सत्यस्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही. म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते. म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणे हे अतिशय कठीण आहे. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे हेच यज्ञाचे खरे सार होय. ज्याने स्वतःला ओळखले त्याने भगवंताला ओळखले. विकारांच्या अधीन न होण्यामध्ये मनुष्याचे खरे मनुष्यपण आहे. भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरकीच असते. ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी आणि तो खरा सद्व्यवसाय. देवाचे नाम घ्यावे, नित्यधर्माने आचरण करावे, प्रेमाने वागावे आणि लोकांना मदत करावी, यालाच परमार्थ म्हणतात आणि तो प्रत्येकाने मनापासून करावा. तात्पर्य: प्रपंचात जशी आसक्ती असते तशीच रामचरणी ठेवणे हीच रामभक्ती होय. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 280. श्रीराम जय राम जय जय राम. सच्चिदानंद परमात्म्याला सगुणाच्या आधारानेच पाहता येईल. परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे हे जरी खरे तरी ते स्वरूप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहता येणार नाही. आपण भगवंताला सगुणात पाहावे, तेव्हाच त्याच्या विभूतीचे आपल्याला आकलन होईल. म्हणूनच समर्थांनी निर्गुण ओळखून सगुणात राहावे असे म्हटले आहे. सत्य हे शांत आणि आनंदमय असले पाहिजे. हेच भगवंताचे मूळ स्वरूप आहे. ही सर्व सृष्टी भगवंतानेच उत्पन्न केली असून तिच्यामध्ये तो व्यापून राहिला आहे. अर्थात सर्व सृष्टी आनंदमय असली पाहिजे. मी मूळ परमात्मा स्वरूप असूनही त्याचा विसर पडल्यामुळे सृष्टी आनंदमय असूनही ती तशी दिसत नाही हा भ्रम आहे. डोळ्याच्या आतमध्ये पाहण्याची शक्ती नसेल तर बाह्य डोळा असूनही दिसत नाही. परंतु आतमध्ये शक्ती असली तरी ती आहे असे बाह्य डोळ्याशिवाय कळत नाही. त्याचप्रमाणे सगुण आणि निर्गुण याचा संबंध आहे. सत्य हे अखंड टिकणारे आहे म्हणूनच ते शांत आहे. ते शांत आहे म्हणून सनातन आहे. ते शांत आणि सनातन आहे म्हणून त्याच्या ठिकाणी समाधान आहे. कारण अशांतीमध्ये आनंद असणे शक्य नाही. म्हणून सत्य हे परमात्मा स्वरूप होय. परमात्मारूपी सत्य हे व्यावहारिक भाषेत सांगितले पाहिजे. पण व्यावहारिक सत्य मात्र निराळे असते. ही सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे म्हणून तिच्यामध्ये सर्व ठिकाणी भगवंताचे अस्तित्व असले पाहिजे.
याचा अर्थ असा की प्रत्येकामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे. हा गुण म्हणजे जगण्याची हौस होय. सर्वांना शांती मिळावी हाच भगवंताचा हेतू आहे. ही शांती परिस्थितीवर अवलंबून नाही. ही शांती एकपणात आहे, द्वैतात नाही. एकामध्ये ज्याचे मन गुंतले त्याने आपले मन भगवंताकडे ठेवले, त्यालाच शांतीचा लाभ होतो. मग त्याची इतर परिस्थिती कशीही असो. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव हा आनंदमय आहे. आणि त्याकरिता त्याच्या नामाचे अनुसंधान हे एकच साधन आहे. भगवंताला जर पाहायचे असेल तर आपल्यालाही तसे व्हावे लागते. सत्वगुणात भगवंत असतो तेव्हा आपण त्या मार्गाने जावे. आजारी माणसाला 3 गोष्टी कराव्या लागतात: कुपथ्य टाळणे, पथ्य सांभाळणे आणि औषध घेणे. त्याप्रमाणे भावरोग्यालाही 3 गोष्टी कराव्या लागतात. मुख्य ध्येय परमात्मा प्राप्ती, त्याच्या आड जे येईल ते कुपथ्य, दुःसंगती, अनाचार, धर्माचरण, मिथ्या भाषण, द्वेष, मत्सर वगैरे, त्याचा त्याग करावा. परमात्मा प्राप्तीकरिता जे सहाय्यक, पोषक, सत्संगती, सद्विचार, सद्ग्रंथ वाचन आणि सदाचार, ते पथ्य ते सांभाळावे. आणि अखंड नामस्मरण करणे हेच औषध सेवन होय. तात्पर्य: आनंदरूप परमात्मा मिळवण्यासाठी सगुण उपासना पाहिजे. श्रीराम जय राम, जय जय राम.